आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। सांगलीच्या मिरजेत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री सुरेश खाडे यांचे बंधू अशोक खाडे यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला। रामदास आठवले आणि चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अशोक खाडे यांचा सत्कार करण्यात आला। मिरज नगरीची कलाकृती आणि वारकरी संप्रदायाची ओळख असणारी वीणा देऊन अशोक खाडेंचा गौरव करण्यात आला। पालघर तालुक्यात मुसळधार पावसाने जोर धरलाय। काल दिवसभरात 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, मात्र पालघर शहरात तब्बल 305 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील भिलजी गावाला पावसाचा फटका बसलाय। गावातील काही घरांना पुराच्या पाण्याने वेढलेलं असून घरांमध्ये पाणी शिरलंय। गावातील एसटी स्टँड परिसर, मंदिर आणि खालची आळी भागातील 10 घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय। साताऱ्यातील महाबळेश्वरच्या रांजणवाडी गावात कारवर भलमोठं झाड कोसळलं। वादळी पावसामुळे कारवर झाड कोसळलं। या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी युवकांनी तातडीनं दुर्घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या तोडून मोठं झाड रस्त्यावरून बाजूला केलं। मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। तर इंगळून पारिठेवाडी हा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 13 गावांचा संपर्क तुटलाय। स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक सेवा, विद्यार्थ्यांना शाळा आणि रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी सुरू आहे। पावसाची संततधार कायम असल्यानं कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शिराळ आणि वाळवा तालुक्यातील छोटे बंधारे पाण्याखाली गेले। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी इथं वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। तर या वन्य प्राण्यांनी 3 एकरावर लागवड केलेल्या हळदीचं मोठं नुकसान केलं। लाखो रुपयांचा खर्च करून उभं केलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। शहापुरातील मुरबाड रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले, तर या खड्ड्यात 2 महिला दुचाकीवर पडून जखमी झाल्या। त्यामुळे प्रशासनानं रस्त्याची पाहणी करावी आणि तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली। सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला। या ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली, त्यामुळे काही भागातील माती काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली। नाशिकमधील चांदवड लासलगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं फिल्मी स्टाईलनं पाठलाग करून गांजाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली। या कारवाईत 32 किलो गांजा आणि कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील मंगळुरपीर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली। या कारवाईत प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला। 20 पेट्यांमधील 504 बाटल्या विदेशी मद्य आणि वाहनासह एकूण 4,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं रेल्वेच्या वॉटर फिल्टर हाऊसमध्ये ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली। हल्लेखोरांनी लोखंडी पट्टीने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर वार करत हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली।